महा 83 डेली न्यूजच्या वतीने आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। आज दिनांक 1 मे 2026 महाराष्ट्र दिनानिमित्त ठाणे येथील किसननगर या भागातील शुभंकरू चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सदर शिबिरामध्ये शेकडो तरुणी मंडळींनी या रक्तदान शिबिरामध्ये भाग घेतला, तर प्रत्येक रक्तदात्यास 10 लाखापर्यंतचा मोफत विमा काढण्यात आला। शुभंकरू चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खेडोपाड्यामध्ये या ट्रस्टच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे। या महारक्तदान शिबिरामध्ये आयोजक व रक्तदात्यांच्या या महा 83 डेली न्यूजने घेतलेल्या या प्रतिक्रिया। एक मिनिट। खूप छान वाटतंय। आज रक्तदान आहे, आज महाराष्ट्र दिन आहे आणि त्यानिमित्ताने हे खूप चांगलं काम करायला मिळतंय आम्हाला आणि आम्ही ते आनंदाने करतोय। रक्तदान ही खूप चांगली गोष्ट आहे। दर 3 महिन्याने ती प्रत्येकाने केलीच पाहिजे। दर 3 महिन्याने नाही जमते पण ॲटलिस्ट वर्षातून एकदा तरी प्रत्येकाने रक्तदान केलंच पाहिजे, स्पेशली जे यूथ आहेत त्या लोकांनी रक्तदान करा हेच सांगेल मी। पण स्पेशली जे म्हणजे जे ऑर्गनाईज करतात त्या लोकांना पण मी सांगेल की असेच हे उपक्रम करत जा की जेणेकरून सगळेजण रक्तदानासाठी तयार होतील आणि रक्तदान करतील। आपण शुभंकरू चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत किसननगर शिवटेकडी शिवरत्न गल्लीमध्ये आपण आज रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे। हे रक्तदान शिबिर ह्यासाठी आहे की थॅलेसेमिया हा रोग आहे, हा अनुवंशिक रोग आहे। त्याच्यामुळे पेशंटना दर महिन्याला ब्लड ट्रान्सफ्युजन करायला लागतं। पण ह्या काळात ह्या 4 महिन्यात रक्तदान होत नसल्यामुळे अशा लोकांना रक्त मिळण्यास पण खूप यातना होतात आणि ह्याचा आढावा घेऊन आम्ही अशाच ब्लड बँकला रक्तदान करत आहोत ज्यांचं थॅलेसेमिया केअर सेंटर आहे आणि असे ब्लड बँक आम्हाला इथे येऊन सपोर्ट करत आहे। त्याबद्दल त्या ब्लड बँकचंही शुभंकरू चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो। कसं आहे, मागच्या आठवड्यात माझ्या मित्राची आई ॲडमिट होती कौशल्य हॉस्पिटलला, तर त्यांना रक्ताची गरज भासली। तर आम्ही 2 जण मित्र रक्तदान करण्यासाठी गेलो असता रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवला। तर त्यांनी सांगितलं की ह्या 4 महिन्यात अशा असतात की ब्लड कॅम्प कोणी जास्त राबवत नाही। तर आम्ही मित्रांना आवेदन केलं की आपण ही रक्तदान कॅम्प करूया। तसंच आपले जय बजरंग बालमित्र मंडळ असेल, शिवरत्न उत्सव मंडळ असेल, साईराज मंडळ आहे, आपलं संघर्ष युवक मंडळ आहे, मार्केट राजाचं मंडळ आहे, हे सगळ्या मंडळांना आम्ही एकत्र घेऊन महारक्तदान शिबिर आयोजित करण्याचं सांगितलं। तर त्यांनी सर्वांनी एक मोलाचा सपोर्ट केला। सर्वांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग दिला आणि त्यांच्या सहकार्याने हे एवढं रक्तदान शिबिर होत आहे। आज 1 मे कामगार दिन आणि आपला महाराष्ट्र दिन आहे आणि आपला 136 आपले हुतात्मे यांनी बलिदान देऊन आपला महाराष्ट्र आज संपन्न झालेला आहे। आणि याच दिनी आज प्रदीप फडतरे यांनी या रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि तरुण पिढीने जास्त सहभागी केलेला आहे। त्यांनी रजिस्टर करावं लागतं, तसं जास्त करून तरुण पिढीच आमच्या या मंडळाची जय बजरंग बालमित्र मंडळाच्या मुलांनी सहकार्य केलेलं आहे, याची आपण नोंद घ्यावी। प्रथम तर मी माझा सल्ला यूथला देणार आहे की जसं मतदान आपला हक्क आहे त्याचप्रमाणे रक्तदान करणं हा सुद्धा एक आपला हक्क आहे। बिकॉज आज आपण बघतो रक्ताची गरज प्रत्येकाला भासते, त्यावेळी आपल्याला वेळोवेळी रक्त मिळत नाही, मग त्यासाठी आपल्याला खूप धावपळ करावी लागते। तर ज्यामुळे ज्या लोकांना पॉसिबल असेल कृपया करून रक्तदान शिबिरांना भेट द्या आणि तिथे रक्तदान करा। आणि रक्तदान शिबिर आयोजित करणाऱ्या मंडळांना, जसं आम्ही लोकांनी आज एक इव्हेंट ठेवला आहे, त्या इव्हेंटमध्ये आम्ही प्रत्येक रक्तदात्याला 10 लाखाचा विमा, ॲक्सिडेंटल विमा देत आहे। असे काहीतरी नवीन उपक्रम इथे लाभून असं लोकांना प्रोत्साहित करून जास्तीत जास्त रक्तदान करण्यासाठी प्रवृत्त करावे, ही माझी माझा असं पर्सनल मत असं आहे। जसं आज आमची ट्रस्ट आहे, जसं आम्ही आज ठाण्यामध्ये असा कॅम्प घेतलेला आहे, आमचा प्रयत्न असा राहील की खेडेगाव साईडलाही जाऊन आम्ही असे चांगले उपक्रम राबवू तिकडे, आणि तिकडे पण असे कॅम्प ठेवून सगळ्यांना आम्ही रक्तदानासाठी प्रोत्साहित करू। आज मी लहानपणापासून इथे मोठा झालो आहे, पण आमच्यानंतर या ज्या तरुण पिढीने जो प्रतिसाद देऊन हे वेगवेगळे अजून बरेच कार्यक्रम हे लोक राबवतात आणि रक्तदानासारखा एक उच्चदान आहे आणि असं शिबिर घेण्याचं जे त्यांना मनात आलं आणि त्याला आपण सर्वांनी मिळून प्रोत्साहन दिलं पाहिजे।
असे छोटे मोठे जे शिबिर होत जातात त्याच्यातूनच रक्तदान हे महादान आहे. तर आपण आज 1 मेच्या निमित्ताने आज ही आमची तरुण होतकरी मंडळी सर्व जे काम करत आहेत त्याचं वाखाणण्याजोगं आहे आणि हे कार्य त्यांनी असंच करत राहू. आमच्याकडून जेवढं होईल तेवढं आम्ही त्यांना सहकार्य देत राहू.